नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण "तू ही माझा मितवा" या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरीच्या पत्रिकेबद्दल झालेला गोंधळ आज दूर झालेला असतो. तो कसा? चला आता आपण सुरुवात करूया. बघा इथे अर्णव आणि ईश्वरी लंच डेटवर आलेले असतात. ईश्वरी म्हणते की "सर अहो काय आज सरप्राईज वगैरे लंचवर घेऊन आलात तुम्ही?" अर्णव म्हणतो की "मिस इंदौर, मला तुला काहीतरी सांगायचं आहे." आणि अर्णव म्हणतो की "अँड इट्स व्हेरी इम्पॉर्टंट." इकडे ईश्वरी म्हणते की "बोला ना सर." आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे अर्णव आपल्याला दिसतो की खूप पॅनिक झालेला असतो. त्याला बोलताच येत नाही आणि तो म्हणतो की "मिस इंदौर." तेवढ्यात समोर बसलेले कपल भांडत असतात. त्यातली ती मुलगी म्हणते की "सगळ्याच गोष्टी बोलूनच दाखवाव्या लागतात का?" ती म्हणते की "त्रास होतोय मला तुझ्या ह्या नेचरचा." तो मुलगा म्हणतो की "त्रास मलाही होतोय." ती म्हणते की "प्रेम करतोस ना तू माझ्यावर?" ती म्हणते की "अरे मग तुला कळायला हवं ना माझ्या मनातलं." तो म्हणतो की "कमाल आहे, मी काय जादूगर आहेत का तुझ्या मनातलं ओळखायला?" आणि बघा इकडे अर्णव म्हणतो की "या इज राईट." इकडे ईश्वरी म्हणते की "राईट काय?" आणि अर्णव म्हणतो की "ते किती स्पीचलेस बोलते, हे भांडणाचं कारण असू शकतं का?" आणि ईश्वरी म्हणते की "का नसू शकतं? आपल्याला ज्याच्यावरती प्रेम आहे त्याला आपल्या मनातलं कळायलाच हवं ना सर, ही तर बेसिकच अपेक्षा आहे." अर्णव म्हणतो की मिस इंदौर ही बेसिक अपेक्षा नाहीये." अर्णव म्हणतो की "हे काम माइंड रीडर या सायक्रॅटिक्सचं असतं. या अशा तुमच्या अनरिझनेबल गोष्टींमुळे ना सिंपल गोष्टी सुद्धा खूप कॉम्प्लिकेटेड होतात." इकडे बघा आता ईश्वरीचं आणि अर्णवचंच भांडण लागून जातं. ईश्वरी म्हणते की "त्यात काय कॉम्प्लिकेटेड आहे सर?" ईश्वरी म्हणते की "उलट मनातलं ओळखण्यातच खरी मजा आहेत ना." आणि ईश्वरी म्हणते "उलट सगळ्या गोष्टी मनातल्या सांगून टाकल्या ना ती क्लॅरिटी येते सगळ्या गोष्टींची." आता बघा अर्णव म्हणतो की "भांडतेस का मजेशी तू?" आणि बघा इकडे या दोघांचं परत भांडण चालू झालेलं असतं. ती म्हणते की "आता का गप्प बसलाय, आता बोल ना." तो म्हणतो की "तुला काय सतत भांडत असायचं असतं का माझ्याशी?" आणि तो म्हणतो की "यार सगळ्यांना मूड गेला आहे लंचचा." इकडे ती पण म्हणते की "मूड तर माझा पण गेला आहे." आणि ही म्हणते की "जिथं गेलं तिथं भांडत असतो तू माझ्याशी." आणि इकडे ईश्वरी सुद्धा अर्णवला म्हणते की "तुम्ही सुद्धा." आणि तो मुलगा म्हणतो की "हॅलो, सुरुवात आज तू केली ओके." आणि तो म्हणतो की "हे बघ, मला नाही जमणार तुझ्या मनातलं वगैरे ओळखणं, शेवटचं सांगतो आहे, तू चुकतीयेस." पण इकडे ईश्वरीला काही सहन होत नाही. ती आपलाच टेबल जोरात आपटते आणि म्हणते की "बस." आणि ती मुलगी म्हणते की "आणि तू ना." तेवढ्यात ईश्वरी त्यांच्यामध्ये इंटरफेअर करायला जाते. आणि ईश्वरी त्यांना म्हणते की "ती नाही, तुम्ही चुकतायत." अर्णव त्यांना सॉरी म्हणायला जातो. ईश्वरी म्हणते की "एक एक मिनिट." आणि त्यांना सांगते की "तुमचं जर हिच्यावर मनापासून प्रेम असेल ना तर तुम्हाला तिच्या मनातलं कळायलाच हवं." आणि बघा यावर अर्णव म्हणतो की "ॲब्सोल्युटली नॉट." अर्णव म्हणतो की "हे एक्सपेक्टेशन चुकीचं आहे." ईश्वरी म्हणते "अहो चुकीचं काय?" ईश्वरीचं म्हणणं आहे जर नातं मनापासून असेल ना तर हे खूप सोपं आहे सर. आणि ती मुलगी पण म्हणते ईश्वरीच्या बाजूने "येस राईट." ईश्वरी म्हणते की आणि अर्णव म्हणतो की "हे असले स्टुपिड रिझन्स हवे असतात मुलींना भांडण्यासाठी." आणि तो मुलगा सुद्धा अर्णवच्या बाजूने बोलतो आणि म्हणतो की "ॲब्सोल्युटली राईट." अर्णव सुद्धा म्हणतो की "राईट." आणि बघा अर्णव तिथनं निघून जातो. ईश्वरीला पण कळत नाही तो काय बोलून गेला, म्हणजे कळलं पण ते असं का बोलला ते. ती ईश्वरी त्याच्याकडे जबाब विचारण्यासाठी परत तिला म्हणते की "थांब." आणि तिच्या टेबलवर येऊन बसते. आणि ईश्वरी म्हणते की "का हो, तुम्ही असे स्टुपिड वगैरे कसं काय म्हणू शकता तुम्ही?" आणि अर्णव म्हणतो की "मिस इंदौर, कुठल्याही माणसाच्या मनातनं ओळखलं हे सायंटिफिकली अनपॉसिबल आहेत. आणि हेच कारण असतं मोस्ट ऑफ भांडणांचं." इकडे ईश्वरी म्हणते की "एक एक मिनिट." ईश्वरी म्हणते की "आपल्यात यामधनं कधी भांडणं झाली तो?" अर्णव म्हणतो की "आपल्यात भांडणं झालेत म्हणून बोलतोय ना मी." ईश्वरी म्हणते की "मी हे वाटेल ते ऐकूनच घेणार नाहीयेत ना सर." अर्णव म्हणतो की "वाटेल ते तूच बोलतेस मिस इंदौर." आणि बघा इकडे अर्णव म्हणतो की मूड स्पॉइल करून टाकला. आणि खरंच आहे ना प्रेक्षकांनो, छान लंच डेटवर आले तर लंचच करावं ना, भांडणं कशाला करावी. इकडे ईश्वरी पण म्हणते "माझा काय मूड काही चांगला नाही माझा पण मूड खराबच आहे." आणि ईश्वरी म्हणते "तुम्ही ना किती महागडं जेवण आणून ठेवलं ना समोर तरीही त्याची चव लागणार नाहीयेत मला." आणि अर्णव म्हणतो की "डिस्गस्टिंग, अरे विसरलोच ना मी, कुठेही गेली तरी माझ्याशी भांडणारच आहेस." इकडे ईश्वरी म्हणते की "एक मिनिट, हा सगळा प्लॅन ना तुमचा होता, माझा नाही, समजलंस ना?" आणि ईश्वरी म्हणते की "इथे येऊन तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं माझ्यासोबत." ईश्वरी म्हणते की हेच होतं का ते महत्वाचं?"
आणि इकडे अर्णव म्हणतो की यू आर इम्पॉसिबल, जस्ट जस्ट इम्पॉसिबल. आणि तिकडे ईश्वरी पण त्याला म्हणते की सेम टू यू आणि तोंड फिरवून घेते. आणि ईश्वरी इकडे मनोमन म्हणते की यांच्या तोंडून आय लव्ह यू वगैरे या जन्मात तरी ऐकायला मिळणार नाहीये. या भडकूच्या भांडाभांडीला दुसरं येतच काय भांडणाशिवाय. आणि बघा या दोघांमध्ये पण आता सुलहा झालेली असती, कारण मुलाने माघार घेतलेली असती. तो म्हणतो की ओके बेबी, आय एम सॉरी. बघा प्रेक्षकांनो, आता इकडे हे दोघे पण शॉक होता. अर्णव सुद्धा पाणी पिता पिता हे काय ऐकतोय. आणि तो म्हणतो की आय लव्ह यू. इकडे ती मुलगी म्हणते की आय लव्ह यू टू. आणि हे सगळे ईश्वरी अर्णव दोघेही ऐकत असतात. आणि बघा इकडे अर्णव सुद्धा ईश्वरीची माफी मागतो आणि म्हणतो की मिस इंदोर, आय एम रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. आणि बघा प्रेक्षकांना, इकडे अर्णव म्हणणार की मिस इंदोर आय. तेवढ्यात ईश्वरी भडकते आणि म्हणते की खा तुम्हीच, आधी आपण भांडायचं नंतर सॉरी म्हणत बसायचं. असं चिडचिड करून बडबड करून ईश्वरी तिथनं निघून जाते. आणि बघा लव्ह यू, आय लव्ह यू म्हणत होतो ना आता मी, असं अर्णव म्हणत असतो. आता अर्णव म्हणतो की कसं बोलायचं हिला आय लव्ह यू. आणि संतपतो आणि जोरात त्या टेबलवर मारतो. आणि नंतर त्या जे वेटरकडे किंवा कोणी बघत असेल तर त्यांना सॉरीही म्हणतो. बघा प्रेक्षकांनो, त्या स्क्रॅप डीलरवाल्यांनी तो बॉक्स सापडलेला असतो, म्हणून त्या मामींना घेऊन तो त्या विश्वासकडे येतो आणि म्हणतो की हा बॉक्स आहेत ना रे तुझ्याकडे. आणि तो म्हणतो की हा तर गेला. इकडे वल्लरी म्हणते की गेला म्हणजे. आणि तो म्हणतो की आत्ताच एक मुलगी विकत घेऊन गेली ती. आणि तो स्क्रॅप डीलर म्हणतो की आत्ता तुला म्हणालो होतो ना की थांब म्हणून. मामी म्हणतात की कोणाला विकला तो बॉक्स, काय काय नाव काय तिचं. आणि तो म्हणतो की एक मुलगी होती, आत्ताच गल्लीच्या बाहेर गेली. आणि मामी म्हणते की कोण होती ती मुलगी. आणि तो विश्वास म्हणतो की ओ मॅडम, मी काय ग्राहकांचे आधार कार्ड घेत बसत नाही इथे. एक गुलाबी रंगाचा घातलेली गोरी मुलगी होती. आणि वल्लरी ही गुलाबी ड्रेस म्हणत म्हणत बाहेर निघून जाते. आणि बघा प्रेक्षकांनो, ते बाहेर येतात आणि इकडे ही गुलाबी ड्रेस घालून असलेली मुलगी कोण असते प्रेक्षकांनो, तर ती नम्रता असते. आणि बघा, आणि तो स्क्रॅप डीलर म्हणतो की मॅडम ती बघा गुलाबी रंग घातलेली मुलगी. आणि मामी पण तिच्याकडे बघते आणि तिच्याकडे तो बॉक्स देखील असतो. आणि बघा प्रेक्षकांनो, मामी म्हणते की अहो चला, आणि पुढे चालणार तेवढ्यात तिला कळतं की ही नम्रताच आहे. आणि बघा तो स्क्रॅप डीलर म्हणतो की मॅडम तिच्या हातात तोच बॉक्स आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, मामी सुद्धा तिच्याकडे असलेला बॉक्स बघतात. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे मामी मनोमन म्हणतात की ही बॉक्स जर घरी घेऊन गेली तर. आणि बघा प्रेक्षकांनो, तोपर्यंत ही त्या रिक्षावाल्याशी नम्रता बोलतच असते. आणि मामी तिच्याकडे जाणार तेवढा तिथे दोन लेडीज तिला धडकतात. आणि दोघी इकडे मामी म्हणतात की अहो काय बघून नाही चालतायत का. आणि त्या पण बोलतात तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला बघून नाही चालतायत का. आणि वल्लरी म्हणते की डोळे बटन एक गप्प बसा. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे नम्रता रिक्षात बसून निघून गेलेली पण असते. आणि वल्लरी म्हणते की अरे. आणि इकडे वल्लरी म्हणते की अरे देवा, ही पण निसटली. बॉक्स तर तो सुप्रियाच्या घरीच चाललेला आहे, तिच्या हाती लागलं आणि तिने त्या निगेटिव्ह बघितल्या तर. बघा प्रेक्षकांनो, इकडे मामीला हे बघून आणि मनात विचार करूनच घाम फुटलेला असतो. आणि बघा प्रेक्षकांनो, इथे आजी ते गुरुजी आलेले असतात. अंजली, मामा, मामी आणि आकाश सुद्धा असतो. आणि अर्णवला त्यांनी अर्जंट बोलावून घेतलं असतं. आणि अर्णव म्हणतो की काय ग आजी, असं अर्जंट का बोलावून घेतलं. आणि आजी म्हणतात की हो हो, तुमचीच वाट बघत होतो आम्ही. आणि इकडे वल्लरी मामी म्हणते की अरे देवा, या ओल्ड लेडीने गुरुजींना का बोलवून घेतलं आहे. आणि आजी म्हणतात गुरुजी, ह्या अर्णव आणि ईश्वरीच्या पत्रिका आहेत. तुम्ही हे लग्नाआधी सांगितलं होतं की यांची पत्रिका अजिबात जुळत नाही. आणि गुरुजी म्हणतात की हो, मला चांगलंच आठवत आहे. आणि आजी म्हणतात की म्हणूनच माझा या लग्नाला ठाम विरोध होता. पण एका विचित्र परिस्थितीत हे लग्न झालं आणि ईश्वरी ह्या घरात सून म्हणून आली. आणि आजी म्हणतात की अगदी ह्या दोघांचा संसार अगदी सुखात सुरू आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे हे ऐकून ईश्वरीला आनंद होतो आणि अर्णव ईश्वरी एकमेकांकडे बघतात. या आजी म्हणतात की म्हणून मला असा प्रश्न पडलाय की जर ह्या दोघांच्या पत्रिका जुळतच नाही तर नियतीने या दोघांना एकत्र आणलंच कसं. आणि बघा प्रेक्षकांनो, हे ऐकून ईश्वरीला पण थोडी धास्ती भरते. आणि बघा आजी म्हणतात की ही शंका माझ्या मनाला कित्येक दिवस त्रास देते आहे, म्हणून मी तुम्हाला आज बोलावून घेतलेला आहे. आजी म्हणतात की गुरुजी, तुमच्या ज्ञानाबद्दल किंवा अनुभवाबद्दल मला मुळीच शंका नाहीये. आणि आजी म्हणतात की पुन्हा माझ्या समाधानासाठी पुन्हा या पत्रिका बघाल. ते गुरुजी म्हणतात की हरकत नाही. ते म्हणतात की मी परत एकदा पत्रिका बघतो. अर्णव म्हणतो की आजी, याची काय गरज आहे, तुला माहिती ना माझा या गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये. आणि आजी म्हणतात की हे बाळा, तुझ्यासाठी नाहीये, माझ्या मनातली काळजी
शंका आणि काळजी दूर व्हावी म्हणून आहे हे सगळं. इकडे अर्णव म्हणतो की आजी पण तेवढ्यात ईश्वरी त्याला थांबवते आणि काहीच म्हणजे असं काहीच बोलू नका असं सांगते. आणि अर्णव म्हणते की या कंटिन्यू. आणि बघा प्रेक्षकांना इकडे परत गुरुजी अर्णव आणि ईश्वरीची पत्रिका बघत असतात आणि इकडे मात्र सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. सगळ्यात जास्त टेन्शन तर आपण ईश्वरीला आलेलं बघतोय. आणि बघा प्रेक्षकांनो इकडे त्या गुरुजींचं पत्रिका बघणं चालू असतं. आणि बघा सगळेजण टेन्शनमध्ये असतात तरी विचारही करतात की नक्की काय असेल या पत्रिकेमध्ये. असो, इकडे मामीला आठवतं की आपण ओरिजिनल ईश्वरीची पत्रिका जाळून टाकलेली आहे. ती कशी? तिथे ओरिजिनल ईश्वरीची पत्रिकाच्या जागी त्यांनी लावण्याची पत्रिका ठेवलेली असते. आणि मामी म्हणतात की ईश्वरीची खरी पत्रिका आउट, खोटी पत्रिका इन. आणि बघा प्रेक्षकांनो खरी पत्रिका ईश्वरीची वल्लरीने जाळून टाकलेली असते. आणि ते गुरुजी म्हणतात की हे खरंच आहे, कारण मी हे परत बघितले आहे. क्षणार्थ योग आहे हा. या दोघांचा संसार कधीच सुखाचा होऊ शकत नाही. बघा ना प्रेक्षकांनो, हे ऐकल्यावर मात्र ईश्वरीला खूप टेन्शन आलेलं असतं. आणि बघा सगळ्यांचे चेहरे आपण परत बघतो की खूप टेन्शनमध्ये दिसतात. आणि इकडे मामी मनोमन म्हणते की हां हेच खरं आहे. आणि ते गुरुजी म्हणतात की हे मी माझ्या ज्ञानाच्या आधारे सांगतो आहे. आणि इकडे गुरुजी म्हणतात तसंही निर्णय तुमचा आहे. आणि बघा प्रेक्षकांनो इकडे अर्णवला टेन्शन आलेलं असतं आणि तो ईश्वरीकडे बघतो तर काय, ईश्वरी प्रेक्षकांनो आधीच रडायला सुरुवात केलेली असते. आणि बघा ईश्वरी तिथून निघून जाण्यासाठी निघते तेवढ्यात अर्णव म्हणतो की मी सिंदूर थांब. आणि बघा अर्णव उठतो आणि ईश्वरीचा हात त्याच्या हातात घेतो. आणि अर्णव म्हणतो की सी गुरुजी, मला कोणाच्याही नॉलेजचा इन्सल्ट नाही करायचा आहे. अर्णव म्हणतो आणि तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहेत ना, मी सिंदूर आणि मी गेले 4 महिने किती हॅपीली राहतोय, राईट? आणि हो प्रेक्षकांनो बघा आता इकडे अंजली पण होकार दर्शवते, मामा सुद्धा होकार दर्शवतात. आणि अर्णव म्हणतो की आमचं मॅरिड लाईफ कसं असेल हे हजारो दूर असलेले ग्रह तारे नाही डिसाईड करू शकत, आमचं आम्हीच ठरवणार. पत्रिकेच्या ग्रहांच्या जागेपेक्षा आमच्या मनात एकमेकांच्या बद्दल असलेली जागा जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि अर्णव म्हणते की असतील, तुम्ही म्हणताय ना, तर असतील पत्रिकेमध्ये दोष, असतील आमच्या पत्रिकेमध्ये प्रॉब्लेम, पण आम्ही ते प्रॉब्लेम फेस करायला रेडी आहोत. ऑल राईट. तेवढ्यात आजी म्हणतात की चिंटू, अरे तुझ्या आईचा सात्विकाचाही संसार सुखाचा होता, त्यांचीही पत्रिका जुळत नव्हती आणि सगळं चांगलं चाललंय म्हणून आम्ही त्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केलं आणि बघितलंच ना तेव्हा काय झालं ते. आणि आजी म्हणतात की आपल्या सगळ्यांचं आयुष्य एका दिवसात बदलून गेलं. आणि अर्णव म्हणतो की आजी चूक इथे माणसाची होती, मग त्या पत्रिकेला दोष का द्यायचा? आजी म्हणतात की चूक कोणाची होती, तेव्हा काय घडलं यात मला पडायचं नाहीच आहे. आणि आजी म्हणतात की तुमच्या पत्रिका काय सांगताय याच्याकडे आता मी दुर्लक्ष करू शकत नाही. आणि अर्णव म्हणतो की आजी पण हे. तेवढ्यात ईश्वरी म्हणते की सर थांबा. आणि ईश्वरी म्हणते की हा प्रश्न आपल्या दोघांच्याही जिंदगीचा आहे. आणि ईश्वरी म्हणते की तुम्ही एकटेच कसं काय सगळं ठरवू शकता? अर्णव म्हणतो की मी सिंदूर, प्लीज प्लीज नॉट नाऊ. अर्णव म्हणतो की मला तुझ्या सपोर्टची गरज आहे. आणि इकडे ईश्वरी म्हणते की सर प्लीज. सर पण तेवढ्यात अर्णव तिला बोलूच देत नाही आणि म्हणतो की प्लीज नाही, मला हा पत्रिकेचा निर्णय मान्य नाहीये, दॅट्स इट. आणि बघा प्रेक्षकांना इकडे आपण बघतो की नम्रता सुद्धा घरी आलेली असती तो बॉक्स घेऊन. आणि तिची आई म्हणते की नमू बरं झालं तू घरी आलीस, यांचं एवढं खाऊन झालं ना की लगेच आम्ही हॉस्पिटलला निघतो. नमू म्हणते की नमू म्हणते की आई हा बघ ना बॉक्स किती छान आहेत ना. सुप्रियाताई म्हणतात की बॉक्स जुना दिसतोय. आई म्हणते की अगं पण कशासाठी? आणि नमू म्हणते की अगं क्लाउड किचनचं सामान घ्यायला गेले होते, त्याच बाजूला एक दुकान दिसलं, तिथे हा बॉक्स दिसला, बघ ना किती छान आहे. म्हणजे बघ ना पुराण्या जमान्यामधला अँटिक्स बॉक्स वाटतोय. इकडे सुप्रियाताई म्हणतात की छानच दिसतोय. सुप्रियाताई म्हणतात अगं पण महाग असेल ना. नमू म्हणते महाग काय आई, एकदम स्वस्त मिळाला म्हणून घेतला. आणि बघा ती नमू उघडून पण दाखवतील. सुप्रियाताई म्हणतात की हो ग. आणि सुप्रियाताई म्हणतात की ह्या बॉक्स मध्ये कोणाकोणाचा किती भूतकाळ आणि आठवणी दडलेल्या असतील काय माहीत. तेवढ्यात नमू म्हणते की कोणाचं काय, आपलंच. आणि यावर सुप्रियाताई म्हणतात की म्हणजे. नमू म्हणते की म्हणजे आता हा बॉक्स कुणाचा आहे, आपला आहे की नाही? सुप्रियाताई म्हणतात की हा.
मग या बॉक्सचा भूतकाळ सुद्धा आपलाच. आणि बघा प्रेक्षकांनो, नमूचं असं बोलणं ऐकल्यावर इकडे सुप्रियाताईंना हसायला येतं आणि बाबा सुद्धा हसतात. आणि सुप्रियाताई म्हणतात की अगं काहीतरीच काय नमू, असं काहीही नसतं. एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू आपली झाली म्हणजे त्याचा भूतकाळ आपला होत नसतो. आणि इकडे सुप्रियाताई म्हणतात खरं तर भूतकाळ प्रत्येकाचा स्वतंत्रच असतो. इकडे सुप्रियाताई म्हणतात हे खरे कोकी कोणाचा तरी भूतकाळ आपल्याशी जोडलेला गेलेला असू शकतो. आणि सुप्रियाताई म्हणतात की जसं की या बॉक्सचाही असू शकतो. आणि संजय दादांना म्हणतात की हो की नाही हो, ते सुद्धा मान डोलावतात आणि हसतात प्रेक्षकांनो. आणि बघा इकडे तो बॉक्स ती तसाच ठेवते आणि म्हणते आईला की मी पटकिनी फ्रेश होऊन येते, आलेच. आणि बघा इकडे सुप्रियाताई संजय काकांना खाऊ घालत असतात. तेवढ्यात ते म्हणतात, खुणवतात की झालं माझं. आणि इकडे सुप्रियाताई ते पाऊल आहे ते टेबलवर ठेवतात तर त्यांचं लक्ष त्या बॉक्सकडे जातं. आणि बघा प्रेक्षकांनो, त्यांना समजतं की त्याचा कपडा थोडासा निघालेला आहे. ते काय करतात, त्याला हात लावून तो कपडा थोडा उचकवतात आणि त्यांना कळून जातं की हा कपडा निघालेला आहे. म्हणून ते नमूला आवाज देतात आणि त्या म्हणतात की नमू. नमू म्हणते की हा. सुप्रियाताई म्हणतात की अगं यातलं हे कापड निघालं आहे. नमू म्हणते की बघू. आणि सुप्रियाताई म्हणतात की आपण हे काढून टाकूयात का आणि दुसरं आणून लावूयात हा. आणि इकडे नमू म्हणते की आई मी हे करते सगळं नंतर हा, आधी आपण जेवायला बसूयात का, मला ना खूप भूक लागलीये. इकडे सुप्रियाताई म्हणतात की बरं बरं चल चल. आणि सुप्रियाताई म्हणतात की बरं हे किचन मध्ये घेऊन जाय, मी आलेच. तेवढ्यात नमू म्हणते की हाव हाव. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णवला या गोष्टीचा संताप आलेला असतो आणि म्हणतो की सी मी सिद्धोर, तुला ह्या कागदावर विश्वास आहे, मी बोलतो त्याच्यावर अजिबात विश्वास नाही. आणि प्रेक्षकांनो, इकडे आता अर्णवने ईश्वरीची पत्रिका हातात घेतलेली असते आणि ईश्वरी म्हणते की सर माझा दोघांवरही विश्वास आहे, पण तेवढ्यात अर्णव म्हणतो की मिस इंदोर दिस इज नॉट डन नॉट डन. आणि बघा इकडे अर्णव म्हणतो की तुला काहीतरी चूज करावं लागेल, एकतर मी नाहीतर ही पत्रिका. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे आता ईश्वरीची द्विधा मनस्थिती झालेली असती. ती आता कसं काय दोघांपैकी एक चूज करणार आहेत ना प्रेक्षकांनो. आणि इकडे ईश्वरी म्हणते की अहो पण अर्णव काही तिचं बोलणं ऐकतच नाही. आणि अर्णव म्हणतोय की मी जे काय बोलतोय ह्या पत्रिकेत काय लिहिलंय. आणि बघा अर्णवचं लक्ष त्या पत्रिकेच्या बर्थ डेटवर जातं, म्हणजे ईश्वरीच्या. आणि बघा अर्णव ती पत्रिका बघतो आणि म्हणतो की व्हॉट. आणि बघा प्रेक्षकांना, आता अर्णवने अशी रिॲक्शन दिल्यावर, ॲक्शन केल्यावर सगळ्याची रिॲक्शन काय असते बघा. आता कोणाला काहीच माहीत नाही की अर्णवने आता त्या पत्रिकेमध्ये असं काय बघितलं, त्यामुळे तो व्हॉट असं म्हणाला. आणि अर्णव म्हणतो की दिस इज अनबिलिव्हेबल. आता बघा आजी म्हणतात की काय झालं. आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तुझा बर्थडे आपण 4 डिसेंबरला सेलिब्रेट केला राईट. आणि ईश्वरी म्हणते की हो, पण असं का विचारता आहेत. आणि अर्णव म्हणतो की पत्रिकेत तुझी बर्थ डेट वेगळी आहे. आणि बघा ईश्वरी म्हणते की काय. आता बघा इकडे मामीने केलेला पराक्रम आता इथे संपलेला आहे, कारण आता ते पत्रिका नवीन बनवून मिळते, म्हणजे नवीन बनवून मिळणार आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, हे ऐकल्यावर सगळेजण उभे राहतात. ईश्वरी पण बघते आणि ती म्हणते की हो, ही तर माझी जन्मतारीख नाहीच आहे. आणि अर्णव म्हणतो की म्हणजे ही पत्रिकाच चुकली आहे. आणि अर्णव म्हणतो की जन्मतारीख चुकीची म्हणजे पत्रिका ही चुकीची. बघा प्रेक्षकांनो, आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला थोडासा आनंद दिसतोय, कारण पत्रिका चुकली म्हणजे जन्मतारीख चुकली म्हणजे पत्रिका चुकली. तर जन्मतारीख खरी सांगितली तर पत्रिका ही काहीतरी वेगळी असू शकते ना. आणि इकडे अर्णव म्हणतो की गुरुजी, कुठलीही पत्रिका बनवण्यासाठी जन्मतारीख आणि जन्मवेळ लागतो आणि ती ती बेस असतं राईट. आणि ते गुरुजी म्हणतात की जन्मतारीख आणि जन्मवेळ चुकीची असली तरी ही पत्रिका ईश्वरीची नाही. आणि इकडे अर्णव म्हणतो की प्रॉब्लेम सॉल्व्ह फॉर एव्हर. आणि इकडे अंजली म्हणते की आजी, आता तरी विश्वास बसला ना तुला, आता तरी पटतं आहे ना तुला. आणि इकडे मामी बरोबर म्हणते की त्यावेळेस मी ईश्वरीची पत्रिका बनवून घेतली होती, अर्णवच्या पत्रिकेशी न जुळणारी. आणि इकडे ईश्वरीची पत्रिका अर्णव सोबत छान जुळत होती आणि ती पत्रिका लावण्याची आहे असं सांगितलं होतं मी. आणि बघा इकडे ही वल्लरी म्हणते की देवा, हा तारखेचा घोळ लक्षात कसा नाही आला माझ्या. आणि याजी यावर म्हणता की चिंटू, मी काय म्हणते की गुरुजी, यावी देवी आलेच आहेत, हिच्या खरं तर जन्मतारखेनुसार नवीन पत्रिका बनवून
जुळवून घेऊयात ना आपण. अर्णव म्हणतो की आजी खरं तर याची काहीच गरज नाही, तुला तर माहिती आहे ना माझा यावर. आणि बघा मध्येच अंजली म्हणते ठीक आहे ना चिंटू, मला खात्री आहे तुम्हा दोघांची पत्रिका नक्की जुळणार. आणि इकडे गुरुजी म्हणतात की बघा असे अंदाज लावण्यापेक्षा आपण नवीन तारीख आणि नवीन वेळ जन्म वेळ बघून पत्रिका जुळवून बघू. आणि बघा प्रेक्षकांनो ते गुरुजी ईश्वरीला विचारतात की जन्मतारीख. ईश्वरी म्हणते की हो. आणि म्हणते अर्णवला की बाजूला व्हा मी सांगते त्यांना. आणि ईश्वरी म्हणते की ईश्वरी देसाई. आणि बघा प्रेक्षकांनो इथे जन्मवेळ पण विचारलेली असते तर ईश्वरी सांगते की 4 डिसेंबर. जन्मवेळ पण सांगितलेला असतो तोही सकाळचा असतो. आता बघा ईश्वरीने सगळे डिटेल्स दिलेले असतात गुरुजींना. आता त्यावर गुरुजी पत्रिका बघतात. आणि बघा प्रेक्षकांनो आता पत्रिका जसं बघतात तसं त्यांनी घरं वगैरे सगळं अख्खोटी घेतलेले असतात. आणि बघा गुरुजी इकडं पत्रिका बघतात तर त्यांच्या चेहऱ्यावर आपण स्माईलही बघतो. आणि बघा ते गुरुजी म्हणतात की सुभद्राताई अहो लक्ष्मीनारायणाचा जोडा आहेत हा. आणि बघा प्रेक्षकांनो हे ऐकल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर कसा आनंद आलेला आहे. आणि ते गुरुजी म्हणतात की एकमेकांसाठी अनुरूप आहेत अगदी. बघा इकडे ईश्वरीला तर खूप आनंद झालेला असतो आणि ती अर्णवकडे बघते. अर्णव एकदम अशी सो रिॲक्शन देतो. आणि अंजली म्हणते की बघ मी म्हटलं होतं ना. आणि इकडे ईश्वरी म्हणते की आजी नमस्कार.